हवामान खात्यानं दिलेल्या तारखेच्या एक आठवडा आधीच मान्सून अंदमानमध्ये आगमन झालंय। वेळेआधीच मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झालं। गेल्या 24 तासात निकोबार बेटावर मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली। मान्सून अंदमानात दाखल झाल्यामुळे केरळ आणि कोकण पट्ट्यातही पावसाचं आगमन लवकर होण्याची शक्यता निर्माण झाली। 14 आणि 15 मे रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे हवामान केंद्राकडून विदर्भासाठी 2 दिवसाचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला। पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। हवामान खात्यानं 4 दिवस पुण्याला येलो अलर्ट दिलाय, तर अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। कर्नाटकच्या बंगळुरू शहराच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला। यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून वाहतूक कोंडी झाली। रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढण्यास अडथळा निर्माण होतो। बेळगाव शहरात पावसामुळे नेहरू नगरमधील केएलई रुग्णालयाजवळील रस्त्यावर पाणी साचले। तसेच इतर सखल भागात पाणीच पाणी झाले असून वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे। जोराचा वारा सोसाट्याच्या पावसाने जनजीवन मात्र विस्कळीत झालंय। मात्र पाऊस झाल्याने उष्मातून नागरिकांना दिलासा मिळाला। तासभराच्या पावसाने नाशिक मुंबई महामार्गावर पाणी साचलं। वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलंच झोडपल्यामुळे पाणी साचले। त्यामुळे नाशिक मुंबई या महामार्गावरील ओझर शहरात वाहतूक कोंडी झाली। महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले। पालघरच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली। अवकाळी पावसाने बागायतदार शेतीला झोडपले, तर वाडा, खोपरी यासोबतच सावरखड या परिसरात दमदार पाऊस कोसळला। बदलापूर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मात्र उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। उत्तर पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी साचलं होतं, तर काही भागात गारांचाही पाऊस कोसळला। या वातावरणात गारवा तयार झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला। धुळ्यातील निजामपूर आणि जैताणे परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं। 2 तासांपेक्षा अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले प्रवाहित झालेत। यावेळी कांदा पिकाचं सर्वाधिक नुकसान झालं। जालन्याच्या भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसाने छोटे मोठे खळखळून या ठिकाणी ओढे वाहायला सुरुवात झाली। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धांदल उडाली। तर जालना जिल्ह्यात हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला। लातूरच्या निलंगा तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पावसाचा जोर जास्त असल्यामुळे गौर परिसरातील अनेक शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालंय, तर छोट्या मोठ्या नाल्यांतून पावसाचं पाणी वाहिलं। कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं, तर काही ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलंय। वारंवार त्याच ठिकाणी पाणी तुंबत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येते। पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। हवामान खात्यानं 4 दिवस पुण्याला येलो अलर्ट दिलाय, तर अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। मुंबईच्या घाटकोपर परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं, तर उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला। यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली। आर्णी तालुक्यात अवकाळी पावसाने जोर धरला। या पावसामुळे खरीपाच्या कामाला वेग येणार असून अंतिम टप्प्यात काढणीवर असलेल्या भुईमुग पिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते। जालन्याच्या अंबडमधील डोमे गावात पावसानं जोरदार हजेरी लावली। अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली। हवामान विभागाने जालना जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली। जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं नुकसान झालंय। हे नुकसानीचे तातडीने पंचनामे करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जालना जिल्ह्यात मागील 8 दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकासह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। वादळी वाऱ्यात बीडच्या पोलीस वसाहतीच्या कामाचा दर्जा समोर आलाय।
यावेळी खिडकीच्या चौकटी उखडल्या असून काचही फुटल्यात, तर यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या 2 मुली जखमी झाल्या. गेल्या काही दिवसांपासून नाशिकला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने चांगलंच झोडपलंय. या अवकाळीमुळे पावसानं शेती पिकाला मोठा फटका बसलाय, ज्यात प्रामुख्याने कांदा, आंबा, गहू, डाळिंब यासोबतच भाजीपाल्याला देखील मोठा फटका बसलाय. आतापर्यंत जवळपास 4,000 हेक्टरवर नुकसान झालं. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर सध्या मोठं संकट उभं राहिलं. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात 11 मे पर्यंत 3,500 हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसलाय. यामध्ये आंबा, कांदा, गहू, भाजीपाला, फळबाग याचं नुकसान झालं. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतोय. जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेकडो झाडं पडून अनेक वाहनांचं नुकसान झालंय. नाशिकच्या शरणपूर रोड परिसरात 3 वाहनांवर झाड कोसळले. यात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, मात्र कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही. सांगलीतील ब्यूरला पावसाने झोडपून काढले, त्यामुळे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपगृहाची स्विच रूम विहिरीत कोसळली. यामुळे गावचा पाणी पुरवठा 2 दिवसांपासून ठप्प झालाय. गावकऱ्यांनी लवकर स्विच रूम सुरू करण्याची मागणी केली. मराठवाड्यातील लघु प्रकल्पात अवघा 21%च पाणीसाठा उरलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट साठा आहे. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी 32%च्या खाली आली. गेल्या वर्षी जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागात चांगला पाऊस पडला होता. शिवाय मराठवाड्यातही चांगला पाऊस झाला होता. आज आणि उद्या नवी मुंबई शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. चिखले गावाजवळ वारंवार होत असलेली गळती रोखण्यासाठी जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. त्यासाठी पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन नवी मुंबई पालिकेने केलं. उन्हाळ्यात अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने पुण्यातील हवामानात मोठा बदल झाला. यामुळे लहान मुलांमध्ये विषाणू संसर्गाचं प्रमाण वाढलंय. गेल्या काही दिवसात ताप, उलट्या आणि जुलाबाची तक्रार असलेल्या लहान मुलांमध्ये वाढ झाली. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर आणि बफर झोनमध्ये 11 वनपरिक्षेत्रामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली आहे. यावेळी या गणनेत 56 वाघ, 7 बछडे, 12 बिबट्या, 1 तडस आणि 53 अस्वल आढळून आलेत. दोन्ही क्षेत्रात 5,502 वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर जाणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज ठाकरे सक्रिय झालेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुका लक्षात घेता तत्काळ तयारीचे निर्देश देण्यात आले. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काही दिवसापूर्वी दीपक मानकर यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील बॅचलर रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यानाला भेट दिली आणि पुतळ्याचं पूजन करून अभिवादन केलंय. सावरकरांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल अशी भावना यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केली. सहकार कायद्यात काळानुरूप सुधारणांसाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्याचवेळी सहकारी संस्थेचे बळकटीकरण करण्यासोबत या संस्थांचं खाजगीकरण रोखण्याच्या उद्देशाने आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी ही तज्ज्ञ समिती गठीत करण्याचंही फडणवीस यांनी म्हटलं. भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी आमदार अतुलबाबा हे महत्त्वपूर्ण योगदान देतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. या निवडीनंतर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झालेत. 10 नोव्हेंबर रोजी त्यांनी देशाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारलाय. त्यांचा कार्यकाळ सुमारे 6 महिने चालता. तर या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचं नेतृत्व करताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.
भूषण गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत भूषण गवई यांचा कार्यकाळ राहील. पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश पदभार स्वीकारणार आहेत. यासाठी गवई यांचा परिवार आजच दिल्लीकडे रवाना. येत्या काळात बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात अशी इच्छा सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई कमलाताई गवई यांनी व्यक्त केली. बॅलेट पेपरवरील निवडणुका केव्हाही चांगल्या असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारणार आहेत, ज्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर भूषण गवई या संदर्भात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणाविषयी मोठा निर्णय घेण्यात आलाय. कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात सँड तयार करणाऱ्या युनिटला 200 रुपये प्रतिबारास इतकी सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान टळणार. रस्त्यावर राहणाऱ्या अथवा भटकंती करणाऱ्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण आखण्यात आले. बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन आणि सुमारे 8 कोटी मंजूर करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सांगलीच्या वसगडे इथे गेल्या 6 तासानंतर रेल रोको आंदोलन स्थगित आहे. पुणे ते कोल्हापूर पॅसेंजर शेतकऱ्यांनी अडवल्याची माहिती आहे. वसगडे इथल्या शेतकऱ्यांनी 6 तास रेल्वे मार्गावर ठिय्या आंदोलन केलं होतं. पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प होती. सांगलीच्या पलूस येथील झोपडपट्टी रेल्वे प्रशासनाने हटवली. या निषेधार्थ झोपडपट्टी धारकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. तसेच नागरिकांनी पुनर्वसन करण्याची मागणी केली. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी टाकीवरून खाली उतरत आंदोलन मागे. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर देशासह राज्यभरात आनंदोत्सव साजरा केला जातो. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाला तिरंगा रोषणाई करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ड्रोन, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर्स हा हॉट एअर बलूनवर सुद्धा बंदी घालण्यात आली. 3 जूनपर्यंत मुंबईत बंदी कायम राहणार आहे. आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. राखी सावंतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार संजय गायकवाड संतापले. राखी सावंतला गोळ्या घाला अशी टीका त्यांनी केली. भारत पाकिस्तान तणावावेळी राखीनं वादग्रस्त वक्तव्य केलं. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात 4,000ची तर चांदीच्या दरात 6,000ची घसरण झाली. सोनं 97,000 रुपये प्रतितोळे जीएसटीसह आहे, तर चांदीच्या दरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. देशात किरकोळ महागाई दर एप्रिल 2025 मध्ये 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. अन्नधान्यांच्या किमतीमध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे एप्रिलमध्ये महागाई दर 3.16% आला. मार्चमध्ये हा दर 3.34% होता. चितळे डेअरी आणि गोकुळ दूध संघाबरोबर पुणे जिल्हा सहकारी दूध संघाकडून दूध दरात वाढ करण्यात आली. लिटर मागे 2 रुपये दरवाढ करण्यात आले. म्हशीचे दूध 72 रुपयांवर 74 रुपये झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान होत असताना दुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई जाणवते. जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 495 गावात 139 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यापैकी गावांसाठी 17 तर टँकरसाठी 56 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं. राज्य शासनाकडून 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका गणवेशासाठी 300 रुपये, बूट पायमोज्यासाठी 170 रुपये अशी एकूण 470 रुपये रक्कम शाळा व्यवस्थापन समित्यांना दिली जाणार आहे. मात्र या रकमेत हे सर्व साहित्य कसं मिळणार असा प्रश्न सुद्धा यावेळी समित्यांनी उपस्थित केला. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. राज्यभरात जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. किल्ले पुरंदरवर जन्मोत्सव सोहळा साजरा होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. पुण्याच्या इंदापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. शंभू भक्तांनी गनिमी कावा करत या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना केली. प्रशांत मामा उमरे युवा मंचच्या वतीने या ठिकाणी हा पुतळा स्थापन करण्यात आला.